गावात सीसीटीव्ही बसवल्यावर जो बदल झाला तो जबरदस्त ठरला. बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवटलिम गाव. एकेकाळी सततची भांडणं, वादविवाद आणि पोलीस ठाण्याच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जाणारं गाव. पण आता या गावाची ओळख पूर्णपणे बदलली आहे. गावचे सरपंच गणेश अंबुरे यांच्या पुढाकारातून संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यात आलंय आणि त्याचा परिणाम असा झाला की गेल्या 3 महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नाही. पाहुयात सीसीटीव्हीच्या नजरेतून शांततेकडे वाटचाल करणाऱ्या खळवट लिमगावचा हा विशेष रिपोर्ट. गावातील जुन्या वाड्यासमोर बसलेली ही मंडळी मोबाईलमध्ये डोकावून पाहतायत. पाहणाऱ्याला वाटेल हे एखादा गेम खेळत असतील, मात्र वास्तव वेगळंच आहे. गावात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून कोण कुठे फिरतंय, गावात नवीन व्यक्ती कोण आली आहे यावर ही मंडळी लक्ष ठेवतायत. खळवट लिमगावच्या वाढत्या भांडणांमुळं, दारूच्या नशेत होणाऱ्या गोंधळामुळं आणि काही समाजकंटकांच्या उपद्रवामुळं गावातील वातावरण बिघडलं होतं. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी सरपंच गणेश अंबुरे यांनी संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याचा निर्णय घेतला. गावातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पहिल्यांदा तर मी एक सांगतो की मी सरपंच झाल्याच्या नंतर माझ्या पुढे एक आव्हान उभं राहिलं की बाबा गावामध्ये सुरक्षेच्या बाबतीत आधी माझ्या संकल्पना आली की सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण काय केलं पाहिजे, गावच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण काय केलं पाहिजे. गावचे म्हणजे चोऱ्याच्या बाबतीत, पुन्हा पिणाऱ्यांच्या बाबतीत, गावामध्ये पिणाऱ्याचं प्रमाण होतं ह्याच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे. तर सगळं गाव ग्रामपंचायत सदस्य जे आहेत, ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की गावामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. तर निर्णय घेतल्याच्या नंतर आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे गावामध्ये बसविले. तर बसविल्यापासून गावामध्ये असं लक्षात आलं की चोरीचं बी प्रमाण कमी झालेलं आहे. आणि जे पेनारे आहेत, जे चौकामध्ये म्हणजे पिऊन येत होते, म्हणजे काही भांडणं खेळत होते, ह्याच्यावर पूर्णपणे आता नियंत्रण बसलेलं आहे. आता सध्या आम्हाला कॅमेरा बसवल्यापासून आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की गावामध्ये म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे आम्हाला हे सुरक्षा भेटली. काय समीकरण पूर्वी आम्हाला सारखं म्हणजे 10 दिवसाला 15 दिवसाला आम्हाला गावामध्ये काही ना काहीतरी होत राहायचं. पोलीस स्टेशन ते गाव असं समीकरण आमचं जुळलेलं होतं. आता कॅमेरा बसवल्यापासून आमचं थोडं म्हणजे भांडणाचं बी आणि पोलीस स्टेशनचं बी कमी झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला ग्रामस्थांच्या मनात बी चांगलं वातावरण आहे. चांगलं त्यांना बी म्हणजे वाटायला की बाबा गावाच्या सुरक्षेच्या बाबतीत चांगलं झालेलं आहे. आणि कर्मचारी असतील त्यांच्यावर काय परिणाम जे शाळेचे कर्मचारी असतील, तुमचे ग्रामपंचायतचे असतील, अंगणवाडी सेविक असतील, आशाताई असतील, हे सगळ्यावर नियंत्रण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचं सगळं नियंत्रण शाळेवर सगळ्या ह्याच्यावर नियंत्रण राहत आहे. दररोज आम्ही बघतो की कर्मचारी वेळेवर येतात का नाहीत, शाळेचे शिक्षक वेळेवर येतात का नाहीत. सगळे आम्हाला हे इथं बसल्या बसल्या आम्हाला सगळं दिसत आहे. कोणाला दिलं, किती तरुणांना दिलं? हे पोलीस स्टेशनला एक दिलेलं आहे. जेवढे आमचे सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्यांना एक दिलेलं आहे आम्ही. आणि 1-2 बाहेरच्या बी म्हणजे तरुणांना दिलेलं आहे. बाहेरून एखादी गाडी आली वगैरे, मग कसं त्याला बाहेरून एखादी गाडी आली, काही आले की आम्ही लगेच फोन करतो त्या चौकातल्याला, एखाद्याला कोणाला तिथल्या माणसाला लगेच फोन करतो की कोणाची गाडी जाऊन बघ. एखाद्या चौकात गाडी उभा टाकली, ती कोणाची गाडी जाऊन बघ. गाडी आलेली लगेच कॅच होती त्या कॅमेऱ्यामध्ये. आम्ही लगेच बस फोन लावतो की लगेच ते जाऊन बघते तरुण की गाडी कोणाची आहे, नवीन गाडी आलेली नंबर कोणता आहे. सगळं आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लगेच पोलीस स्टेशनला बी आम्ही नंबर पाठवतो, गाडी हे चेक करून बघा कोणाची. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम अवघ्या काही दिवसातच दिसून आला. गावातील प्रत्येक हालचालीवर नजर असल्याची जाणीव निर्माण झाल्यानं भांडणं, वाद आणि दारूच्या नशेत होणारा गोंधळ मोठ्या प्रमाणात कमी झाला.
विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यांपासून गावात एकही भांडण झाल्याची नोंद नाहीये. पूर्वी कचरा टाकण्यावरून महिलांमध्ये वारंवार वाद व्हायचे, मात्र आता सीसीटीव्हीत आपण कैद होत असल्याची जाणीव झाल्यानं महिला कचरा कुंडीतच टाकू लागल्यात. त्यामुळे महिलांमधला वादही जवळपास संपुष्टात आलाय. कचरा हा बाया कुठेही टाकत होत्या, त्यामुळे अस्वच्छता पण निर्माण होत होती आणि कचऱ्यामुळे बायांची भांडणं पण लागत होते, वाद निर्माण होते. आणि आता सीसीटीव्ही लावल्यामुळे आम्हाला एक फायदा झाला आणि बायांमध्ये पण धाक निर्माण झाला की समजा कचरा टाकला तर आपण कॅमेऱ्यामध्ये दिसू शकतो, मग समजा आपल्यावरच काही आरोप येऊ शकतो. त्याच्यामुळे एकंदरीत हे काम खूप चांगलं झालंय. बायामध्ये पण समजा म्हणजे खूपच चांगला प्रसार झालाय आणि आता स्वच्छतेकडे एक, आरोग्याकडे एक म्हणजे पाऊल पुढे पण जाण्यास मदत झाली. सीसीटीव्हीच्या प्रभावामुळे गावातील वातावरण अधिक सुरक्षित, शांत आणि सकारात्मक बनलंय. सामाजिक सलोखा वाढला असून विकास कामांनाही गती मिळतेय. संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणणारं बीड जिल्ह्यातलं पहिलं गाव म्हणून खळवट लिमगावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सरपंच गणेश अंबोरे यांच्या या अभिनव उपक्रमाची परिसरात चर्चा होतीये आणि इतर गावांसाठीही हा एक प्रेरणादायी आदर्श ठरतोय. गरमीचे दिवस असल्यामुळं आपले पालक जे असतात ते घरामध्ये सहसा उन्हाचं थांबतात. लेकरं खेळण्याच्या निमित्ताने बाहेर जातात. आमच्या गावाला पूर्ण तळ्याचं हे पाणी आहे. आमच्या गावाच्या शेजारी एक नदी आहे. त्याच्यामध्ये दोन वर्षापूर्वी आमच्या गावातले 2 मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. पोहायला गेले आणि ते डेथच झाले, ते दोन्ही पण मुलं. आणि आता हे सीसीटीव्हीमुळे एक फायदा झाला आम्हाला. आमचे मुलं हे सुरक्षित आहेत हे तर आम्हाला समजतच आहे, पण आमचे मुलं कुठे गेलेत, काय झालंय हे 5 मिनिटांमध्ये आम्हाला समजते. सीसीटीव्हीचा खूप मोठा फायदा झाला. दरम्यान एकेकाळी वाद, तंटे आणि गोंधळासाठी चर्चेत असलेलं खळवट लिमगाव हे आज शांतता, शिस्त आणि विकासासाठी नवी ओळख निर्माण करतंय. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास गाव पातळीवर किती मोठा बदल घडू शकतो याचं हे जिवंत उदाहरण ठरतंय. बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.